नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारताच्या जवळ होर्मुझमध्ये एक आग लागलेली आहे. ती आग शमायचं काहीही चिन्ह दिसत नसताना अमेरिकेने आता भारताच्या दुसऱ्या दिशेला आग लावायचा प्रयत्न सुरू केलेला दिसतोय. आणि आता ही दिशा आहे ती दक्षिणेला म्हणजे इंडोनेशिया सोबत आहे. मलाक्का जसा होर्मुझमध्ये तुम्हाला जहाज अडवता येऊ शकतात, तशीच ही मलाक्काची चिंचोळी अगदी असा एक समुद्राचा मार्ग आहे. आणि त्या मार्गाला रोखू शकणारे 2 देश आहेत. एक म्हणजे भारत आणि दुसरा इंडोनेशिया. तेव्हा भारत तर काही अमेरिकेच्या तालावर नाचायला तयार होणार नाही. म्हणून अमेरिकेने इंडोनेशियाला तयार केलेलं दिसतंय. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्यांचे जे 8वे अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष म्हणून आपण प्रबोवो सुबियांतो हे अमेरिकेत गेले आणि त्यांच्यामध्ये एक करार झाला. तो करार काही लिखित करार नव्हता. आपण त्याला सामंजस्य म्हणू. यानंतर असा करार व्हावा म्हणून चर्चा सुरू झाली दोन्ही देशांमध्ये. हे जे आहेत ना प्रभोवो, हे मूळचे त्यांचे लष्करी अधिकारी पण होते. त्यामुळे त्यांना साधारणपणे लष्कराची जी एक जाण असते आपल्या परिस्थितीबाबत, परिसराबाबतची, ती सगळी त्यांची अगदी व्यवस्थित एक्झॅक्ट आणि परफेक्ट असणार याबाबत काही शंका असायचं कारण नाही. म्हणून प्रभोवो यांनी काय केलं, तर इंडोनेशियाचं जे संरक्षण खातं आहे, ते आणि अमेरिकेचं संरक्षण खातं, आता त्याचं नाव बदलून ट्रम्प यांनी त्याला सेक्रेटरी ऑफ वॉर असं नाव दिलेलं आहे. आणि त्यानुसारच कामं म्हणजे एकदा त्याचं नाव वॉर म्हटल्यानंतर जे काही सुरू झालेलं आहे ते वॉरच चालू झालेलं आहे. तर असे ते पीटर हेक्सेथ आणि ह्यांचे डिफेन्स हे दोघे जण ह्यांनी मिळून एक साचा तयार केला, मसुदा तयार केला. एक्झॅक्टली 13 एप्रिलला हे साहेब अमेरिकेत जाणार असं ठरलेलं होतं. आणि तुमचे प्रभू इतके चाणाक्ष आहेत, की त्यांना त्यांनी अमेरिकेला पाठवलं. त्याच दिवशी त्यांनी स्वतः मॉस्कोकडे प्रयाण केलं. आणि दोघांनी म्हणजे इथे मॉस्कोशी आपण हातमिळवणी करायची आणि आम्ही तुमच्या सोबत, आम्हाला एनर्जी पाहिजे, आम्हाला आमची इकॉनॉमी नीट करायची आहे वगैरे, वगैरे. या बाजूला अमेरिकेशी संरक्षण करार MDCP असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे काय तर म्युच्युअल डिफेन्स कोऑपरेशन पार्टनरशिप एग्रीमेंट. MDCP एग्रीमेंटचं सगळी तयारी म्हणजे अगदी व्यवस्थित शिजलेला होता बेत. माशी कुठे शिंकली? माशी शिंकली आणि ती नवी दिल्लीमध्ये शिंकली. नवी दिल्लीमधून प्रसिद्ध होणारं संडे गार्डियन या वृत्तपत्रांनी ह्या बातमीची आधीच वाच्यता केली. तोपर्यंत वाच्यताही नव्हती. म्हणजे हे जे इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री आहेत ना, ते अमेरिकेत कशासाठी चालले त्याची कोणाला गंधवार्ता नव्हती किंवा ही सगळी प्रिपरेशन चाललेली आहे, हे काही बाहेर आलेलं नव्हतं. संडे गार्डियननी हा एक रिपोर्ट दिला, की अशा प्रकारे इंडोनेशिया हे एग्रीमेंट करते आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची जी एअर स्पेस आहे, म्हणजे त्यांच्या देशावरून उडवण्याचे हवाई मार्ग जे आहेत, त्याच्यासाठी सुद्धा अमेरिकेला अधिकार बहाल होणार आहेत. ही बातमी आल्यानंतर एकच धावपळ झाली, धांदल उडाली. कारण इंडोनेशियामध्ये याची अपेक्षा कोणी केलेली नव्हती. तेव्हा पहिली जी रिएक्शन आली, ती त्यांच्या विदेश मंत्रालयाकडून. लक्षात घ्या, इंडोनेशियाचंच विदेश मंत्रालय. ते काय म्हणतं, की हा जो करार आहे, तो देशहिताच्या सोबत जाणारा नाहीये आणि हा करार होता कामा नये. हा म्हणजे तो हवाई मार्गाचा करार. बाकीच्या ह्याला त्यांनी अजून आक्षेप घेतलेला नाहीये. आणि त्याच्यासाठी विदेश मंत्रालयाने हवाला देखील दिला, की आम्ही कायम ह्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. 2024 पासून 25 पर्यंत अमेरिकेने इथे कित्येक वेळेला कवायती केल्या आणि ह्या कवायतीमध्ये प्रत्येक वेळेला त्यांनी आमचे हवाई मार्ग वापरले. ते सुद्धा आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता वापरलेले आहेत. आता ही गोष्ट जी आहे ती आंतरराष्ट्रीय नियमात बसणारी आहे का मित्रांनो, सांगा मला? आता ती जर का ती बसत नसेल आणि वारंवार अमेरिका तेच करतंय. इंडोनेशियाचे विदेश मंत्रालय म्हणतं, की आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला लिहून कळवलं आणि त्याचा निषेध केला. पण त्या निषेधापैकी एकालाही उत्तर मिळालेलं नाहीये. अमेरिकेने तसदी पण घेतली नाही. माशी मारण्याची तसदी घेतलेली नाहीये. त्या विदेश मंत्रालयाने चवताळून रिप्लाय दिला, की आम्ही ह्या कराराच्या सोबत नाही आहोत. आम्ही आधीच आक्षेप घेतलेला आहे म्हणून.
आता गंमत बघा की विदेश मंत्रालय बसलंय इंडोनेशियामध्ये, संरक्षण मंत्री पोहोचलेले आहेत सही करायला अमेरिकेमध्ये आणि प्रबोव स्वतः गेलेले आहेत मॉस्कोमध्ये पुतीनला भेटायला. अशी अवस्था असताना एक दिवस आधी 12 एप्रिलला ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर इंडोनेशियाच्या संसदेचे जे सदस्य आहेत त्यांच्यात सुद्धा खळबळ उडाली, की अरे हे कसं काय? हे तर आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहे. आणि इंडोनेशियामध्ये एक कायदा सुद्धा आहे त्यासाठी, की असे ज्याला कोणाला ॲक्सेस पाहिजे असेल, ते प्रत्येक केस टू केस बेसिसवरती अभ्यास करून तसा ॲक्सेस दिला जावा. असं त्या कायद्यानुसार नमूद केलेलं आहे. असं असताना ब्लँकेट अप्रूव्हल अमेरिकेला देऊन टाकायचा हा प्रस्ताव आला कुठून? मग अशी झाली पंचाईत, की पीटर हेक्सेथ आणि ह्या संरक्षण मंत्रालयाला आपला भेद बदलावा लागला. त्या अगोदर ते जे ॲग्रीमेंट आलेलं होतं, त्याचा नमुना तर पोहोचलेला होता इंडोनेशियामध्ये आणि तो तुम्ही बघाल तर अगदी साधा एखादा ऑफिसमध्ये जसा ड्राफ्ट बनवतात तसा बनवलेला आहे. त्याच्यातल्या खाचाखोचा तुम्हाला अशा वरवर समजणाऱ्या नाहीयेत. पण त्याच्यामधून आता तो हवाई मार्गाचा जो वापर आहे, तो गाळण्यात आला. तो रेफरन्स गाळला गेला कारण त्याला विरोध आहे आणि आपल्याच देशामध्ये संसदेतही विरोध आहे, विदेशी मंत्रालयही विरोध करते म्हटल्यानंतर ते प्रकरण सगळं बाजूला ठेवण्यात आलं आणि नाही आम्ही आता असा काही दिलेला नाहीये, त्यांना अधिकार दिलेला नाहीये. मुळात आम्ही जे काही ॲग्रीमेंट केलं ते मुळात लीगली बाइंडिंगच नाहीये. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या ते बंधनकारक नाहीये. ते ॲग्रीमेंट झालेलं आहे, ते एक सामंजस्य आहे असं ठरवा म्हणा तुम्ही. त्या पलीकडे त्याला महत्त्व देऊ नका वगैरे, वगैरे. रंगसफेदी करण्याचा प्रयत्न झाला त्याला. पण हे सगळं जे आहे ह्या कारवाया ह्याच्यातून एकच उघड झालं, की इंडोनेशियामध्ये काहीतरी घडतंय मित्रांनो. म्हणजे प्रबोवो आणि संरक्षण मंत्री हे तरी एका सोबत एक आहेत की नाही याची आता मला शंका येते आहे. आणि विदेश मंत्रालय तर बिलकुलच नाही. त्यांच्या संसदेमधला गोंधळ आणि ही सगळी ज्याला म्हणतात ना कॅरमच्या स्ट्रायकर मारला कोणी? तर तो मारला गेला नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीत कसा मारला गेला? वर्तमानपत्राचं नाव आहे का? त्याचं नाव आहे संडे गार्डियन. आता संडे गार्डियनची जी काही ख्याती तुम्हाला आणि मला ज्ञात आहे त्याच्यावरून हे काही मोदी सरकारच्या कह्यात असलेलं वर्तमानपत्र नाहीये. ते कोणाच्या आज्ञेवर चालतं हे तुम्हाला आणि मला चांगलं माहिती आहे. तेव्हा असा जर का अमेरिकेचा संरक्षण करार हा इंडोनेशिया सोबत झाला तर मलाक्काचा जो समुद्री मार्ग बंद झाला तर सर्वात जास्त फटका कोणाला बसणार? अर्थातच चीनला बसणार. कारण त्यांचं सगळं तेल जे आहे ते त्या मार्गाने नेलं जातं. तेव्हा एक होर्मुझ बंद झाल्यावर त्याच्याने अमेरिकेचं समाधान झालेलं नाहीये. त्यांना आता लक्ष मलाक्काकडे देण्यात आलेलं आहे. आणि मलाक्कामध्ये देण्यासाठी भारत बधत नाही म्हटल्यानंतर इंडोनेशियाला वेठीला धरण्याचा हा प्रयत्न आहे. हे काही सगळं स्वेच्छेने झालं असेल असं मला वाटत नाही. ह्यांच्यामध्ये जे तडे गेलेले आहेत, ते तडे कुठे-कुठे आणि कोणाकोणाचे गेलेले आहेत, हे या प्रकरणातून आता बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण संडे गार्डियनच्या कानाला कोण पिस्तूल लावतं आपल्याला माहिती आहे. आज्ञा तिकडून येतात, चिंग-चांग, चिंग-चांग, पिंग-पुंग आणि इथून आर्टिकल तयार झालं. त्याच्यावर आधारित करार रद्द झाला म्हणजे एकंदरीत त्याचा इम्पॅक्ट केवढा मोठा होता तुमच्या लक्षात येईल. म्हणून म्हणते, की या गोष्टींकडे जे जे वर्तमानपत्र अशा प्रकारे एका देशाचं संरक्षण करार थांबवू शकतं, ते मोदी सरकारच्या बाबतीत काय करू शकतील याचा विचार करा. न्यूसन्स व्हॅल्यू किती जबरदस्त आहे त्याची. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.